शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई। 37 लाखांच्या गांजा व डोडा जप्त। दिनांक 18 मार्च 2026 रोजी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यावर मोठा प्रहार करत तब्बल 37,45,965 रुपये किमतीचा 224.799 किलो गांजा, डोडा व फुजन्य पदार्थाचा साठा जप्त केला। या कारवाईत पोलिसांनी भल्ला उर्फ सोडा भरवाड, गोपाल रघु भरवाड, लाला गांगू भरवाड सर्व राहणार चारणपाडा पळासनेर या आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। दिनांक 18/3/2026 रोजी आम्हाला बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर पळासनेर गावाच्या हद्दीत काही हॉटेल आणि ढाब्यांवरती अंमली पदार्थाची विक्री व साठवणूक केली जात आहे। त्यावरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सरांना सदरची माहिती देऊन त्यांच्या परवानगीनंतर छापा कारवाईसाठीची आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करून सोबतच्या अधिकारी आणि अंमलदारांसह 2 पंचांना घेऊन छापा कारवाई केली असता हॉटेल जय बाबारी, हॉटेल जय मातादी आणि हॉटेल रामदेव बाबा अशा 3 ठिकाणी आम्हाला एकूण 224 किलोग्रॅम वजनाचा सुखा गांजा, काही अफूची पावडर त्याला डोडा म्हणतात आणि काही गांजाचा चुरा असा अंमली पदार्थ मिळून आला। त्याची बाजार मूल्य 37,45,965 रुपये असे आहे। या 3ही ठिकाणावरून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सदर गुन्ह्याचा तपास PSI सुनील वसावे करत आहेत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सर आणि SDPO सुनील गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच PSI सुनील वसावे, PSI कचरे, PSI मिलिंद पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल शेखर बागुल, राजू डिसले, सुनील पाठक, अनिल चौधरी, कृष्णा पावरा, दिनकर पवार, स्वप्नील बांगर, विजय ढिवरे, बडगुजर, शिवा वसावे, जयेश मोरे, चालक आमचे अल्ताफ मिर्झा, इसरार फारुकी अशांनी केली आहे। मीडिया प्रतिनिधी प्रदीप दहिवतकर, न्यूज शाहू राजे न्यूज सांगवी।